अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परवा आहे 6 जुलै आणि या दिवशी आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी ही महा एकादशी आहे। महिन्यातून 2 एकादशी येत असतात, एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येत असते। परंतु बघा आता प्रत्येकाला या दोन्ही एकादशी धरणं किंवा ते व्रत करणं शक्य होत नाही। मग अशा वेळेस तुम्ही जर ही महा एकादशीचं व्रत केलं आणि भगवान विष्णूंची सेवा केली, पांडुरंगाची सेवा केली, तर तुम्हाला वर्षभरातील सगळ्या एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ मिळत असतं। म्हणून या एकादशीचं व्रत करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। आषाढी एकादशीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि तुळशीपत्र आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची, ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। बघा, एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते। या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते आणि आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा जो काही काळ आहे हा मधला या चातुर्मास म्हणून ओळखला जातो। आणि देवशयनी आषाढी एकादशी या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू ही निद्रावस्थेत जात असतात आणि त्यांचा जो काही कारभार आहे तो भगवान शंकर सांभाळत असतात। म्हणून बघा, चातुर्मासामध्ये आपण भगवान शंकरांच्या खूप प्रभावी सेवा आपण करत असतो। तर असो, आता बघा आषाढी एकादशीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत। आषाढी एकादशीला तुमच्याकडे जर विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती असेल तर उत्तमच आहे, तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक करून सेवा करू शकता। किंवा जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती नाहीये तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, कारण की बघा हे भगवान विष्णूंचेच अवतार होते, तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करून सेवा करू शकता। जर तेही नसेल शक्य, तुमच्याकडे आपल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे, तर आपल्या स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक करून सेवा करू शकता। आता बघा काय करायचं आहे। सगळ्यात आधी या दिवशी एकादशी आहे, त्यामुळे सगळ्यांनी लवकर उठण्याचा प्रयत्न करा। सकाळी लवकर उठून सुशीलभूत होऊन तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर बघा, या दिवशी आपल्या घराचा उंबरठा मुख्य स्वच्छ पुसून घ्यायचा, हळदचं लेपन तुम्हाला करायचं आहे, कारण की बघा एखादा विशिष्ट दिन जेव्हा असतो त्या दिवशी आपण हळदचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करत असतो। हळदीचं लेपन केल्यामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये जरी असेल तरी ती निघून जात असते। त्यानंतर बघा, तुम्हाला तुळशी मातेला या दिवशी तुम्हाला जल अर्पण करायचं नाही। या दिवशी एकादशी सुद्धा आहे आणि रविवार सुद्धा आहे। रविवारी आणि एकादशी दिवशी आपण तुळशी मातेला जल अर्पण करत नाही, कारण की तुळशी माता या दिवशी निर्जल उपवास करत असते। त्यामुळे तुम्हाला फक्त तुळशी मातेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप तुम्हाला ओवाळायचा आहे, तुम्हाला दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम आहे, नसेल शक्य तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला अभिषेक करायचा आहे। विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल, तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता, पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना काय म्हणायचं, तर अर्थात भगवान विष्णूंचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करू शकता। जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल असं तुम्ही नामस्मरण करू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेक करू शकता। किंवा आपल्या स्वामींच्या मूर्तीचा जर तुम्ही अभिषेक करत असाल तर तुम्ही एक तर विठ्ठलाचं नामस्मरण करा किंवा भगवान विष्णूंचं करा, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। बघा, स्वामी नेहमी म्हणतात की तू कोणत्याही देवाची सेवा कर, शेवटी ती माझ्यापर्यंतच पोहोचणार आहे। आपल्या स्वामींमध्येच आपल्या भक्तांसाठी हे सगळे देव सामावलेले आहेत। म्हणूनच लक्षात घ्या की तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करू शकता। आता अभिषेक करून झाल्यावर एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला ती मूर्तीची स्थापना करायची आहे, किंवा तुम्ही देवघरात सुद्धा मूर्ती स्थापन करू शकता। त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर वस्त्र असेल तुम्ही त्यांना वस्त्र परिधान करू शकता, फुले अर्पण करू शकता, धूपदीप तुम्हाला ओवाळायचं आहे। त्यानंतर बघा, तुमची अशी पंचोपचार पूजा झाल्यावर तुम्हाला एक सेवा करायची आहे आणि ही सेवा खूप प्रभावी आहे। या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा सगळ्यात जास्त प्रभावी आहे। आणि मी तुम्हाला नेहमी सांगते की जेव्हा आपण विशिष्ट दिनी एखादी विशिष्ट सेवा करतो ना, तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं। म्हणून सगळ्यांनी न चुकता तुम्हाला ही सेवा या दिवशी करायचीच आहे। या दिवशी आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र असतील, तुळशीचे पानं असतील तर उत्तमच आहे, पण जर तुम्हाला शक्य झाले नाही तेवढे तुळशीपत्र घेणं तर तुम्ही एक जरी तुळशीचं पान घेतलं तरी सुद्धा तुम्ही त्यावर सेवा करू शकता।
आता या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाही, लक्षात घ्या. एकादशी दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नसते आणि स्त्रियांनी तर चुकूनही तोडायची नसते तुळस. कधीही स्त्रियांनी तुळस तोडायची नसते, कारण की तुळस ही सौभाग्य देणारी आहे. त्यामुळे स्त्रियांनी कधीही तुळस तोडायची नसते. तुम्हाला जर तोडायची असेल तुम्ही ती आदल्या दिवशी तोडा आणि कोणाकडून तरी घरातल्या इतर व्यक्तींकडनं, पुरुषांकडनं तुम्हाला ती तोडून घ्यायची आहे, किंवा तुम्ही बाजारातून सुद्धा ती विकत आणू शकता. आता बघा, तुम्हाला 1000 तुळशीची पानं घ्यायची आहे. 1000 तुळशीची पानं घेणं शक्य झालं नाही, तुम्ही यावेळेस एक जरी तुळशीचं पानं घेतलं तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही. सेवा काय करायची आहे आणि कशी करायची आहे ते बघा. तुळशीचं पत्र तुम्हाला विठ्ठलाला, भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा आपल्या स्वामींना तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि तुळशी पत्र अर्पण करता करता तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करायची आहे. विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंचे 1000 नावे. भगवान विष्णूंचे 1000 नावे घेत घेत तुम्हाला 1000 तुळशीचे पानं तुम्हाला अर्पण करायचे आहे. आता तुमच्याकडे जर 1000 तुळशी पानं नसतील तर तुम्ही काय करायचं, तुमच्याकडे एक जरी तुळशी पत्र असेल तर सुद्धा तुम्ही त्यावर सेवा करू शकता. ती कशी, तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, भगवान विष्णूंचं एक नाव घ्यायचं आहे, जसं की केशवाय नमः. तुम्हाला ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं, दुसरं नाव घ्यायचं, माधवाय नमः. तुम्हाला पुन्हा ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही 1000 विष्णूंची नावे घेत घेत सुद्धा तुम्ही एकच तुळशीपत्र भगवान विष्णूंना 1000 वेळेस अर्पण करू शकता. तर ही तुम्हाला सेवा या दिवशी करायची. आता ही सेवा करून झाल्यावर तुम्हाला, आता तुम्ही म्हणाल की ताई ती तुळशीची पानं काय करायची, तुम्हाला दिवसभर ते पानं तसेच ठेवायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यावर, सुशीलभूत झाल्यावर ते तुळशीचे पानं, जर तुम्ही 1000 तुळशीची पानं अर्पण केली असतील, तुम्हाला ते तुळशीची पानं निर्माल्यात टाकायची आहे. त्यातलं एक तुळशीचं पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही जिथे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवतात किंवा तुम्ही तुमचे दागिने जिथे कुठे ठेवतात तिथे तुम्हाला ते ठेवायचे आहे. कारण की आपण त्यावर सेवा केलेली असते आणि त्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते, एक वेगळीच पॉवर असते. आता ही सेवा आपल्याला तर करायची आणि ह्या सेवेला फार तुमचा काही वेळ जाणार नाही. अगदी तुम्हाला मी सांगते 10 मिनटं तुम्हाला लागतील. भगवान विष्णूंची 1000 नावे, 10 ते 15 मिनटं खूप झाली. आणि ही 15 मिनटं काढा. खरंच या दिवशी ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे. विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच अवतार आहे आणि आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची असते. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. तिथे कधीही कशाची कमी पडत नाही. सुख, शांती, संपत्ती, संधी सगळं काही त्यांना आनंद असतं, समाधान असतं त्या घरामध्ये. तुम्ही नक्की या सेवा करा. त्यानंतर बघा, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत याचं पारायण तुम्हाला करायचं आहे या दिवशी, ज्यामुळे आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आणि या दिवशी या पारायणाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे 2 तास आपल्याला हे पारायण करायला लागतात. हे पारायण कसं करायचं आहे, काय करायचं आहे, यावर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा आणि त्यानुसार हे पारायण नक्की करा. बघा, तसं पाहिजे दर एकादशीला तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा असतो, हे पारायण तुम्हाला करायचं असतं. पण आपल्याला प्रत्येक एकादशीला हे पारायण करणं शक्य होईलच असं नाही. पण आषाढी एकादशी ही महाएकादशी आहे, त्यामुळे या दिवशी तरी तुम्हाला हे पारायण करायचंच आहे, जेणेकरून त्याचं फळ सुद्धा आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या ज्या काही सेवा तुमच्यासोबत मी शेअर करत आहे त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. खूप प्रभावी सेवा आहे आणि त्याचं फळ पण तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. म्हणूनच या सेवा करायला चुकवू नका. आपल्या वेळातला वेळ काढून तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत. सेवा कधी करायच्या, तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, अगदी रात्री झोपेपर्यंत 8:30, 9, 10 जरी वाजले तरी पण तुम्ही या सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. म्हणून सांगितलं की तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळात तुम्हाला या सेवा करायच्या आहे. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.